मंडळी, श्री स्वामी समर्थ. महिलांनो किंवा पुरुषांनो, आपल्या जीवनात खूप दुःख आहे, ते दुःख दूर होत नाही. एक दुःख दूर झालं की दुसरं दुःख येऊनच उभं राहतं किंवा अनेक संकट येतात. असं तुमच्यासोबत जर घडत असेल तर या पवित्र श्रावण महिन्यामध्ये तुम्ही हा अतिशय साधा आणि सोपा उपाय करा. काय करावं? तुमच्या आजूबाजूला जिथेही शिव मंदिर असेल तिथे जायचं आहे. जाताना 1 लोटा जल भरून घेऊन जायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला न चुकता एक कापराचा 1 किंवा 2 तुकडे आणि थोडेसे तांदूळ न्यायचे आहे. तिथे जाऊन भोले शंकराला जल अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. त्यानंतर गंध अक्षदा अर्पण करून, बेलपत्र अर्पण करून विधिवत नमस्कार करायचा आहे. त्यानंतर तिच्या पंथी असतात ते असेल किंवा एखादी पंचधातूची निरांजनी असेल ती घेतली तरी चालेल. तुमच्याकडे घरी असेल तर घरून सुद्धा घेऊन जाऊ शकतात. त्यामध्ये तांदूळ टाकायचा आहे आणि त्यावर तुम्हाला कापूर जाळायचा आहे आणि कापूर जाळल्यानंतर तुम्हाला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत ते तुम्हाला भोले शंकराला ओवाळायचं आहे. असं केल्याने आपल्या जीवनात कितीही दुःख असू द्या, कितीही दारिद्र्य असू द्या, कितीही कष्ट असू द्या, 100% दूर होतं. न चुकता श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला शिवालयात जाऊन कापूर अवश्य जाळायचा आहे. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.